नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, एक अतिशय महत्त्वाची पण तितकीच रंजक माहिती समोर येत आहे. ती म्हणजे 150 पाकिस्तानी वधू म्हणजे 150 पाकिस्तानी नववधू किंवा नवऱ्या या प्रवास करून भारतात आल्या आहेत. कारण त्यांची लग्न भारतातल्या मुलांशी ठरलेली होती. आता प्रश्न हा पडतो, की मागच्या वर्षी पहलगाम हल्ला झाल्यानंतर तेव्हापासनं पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांचे सर्वच व्यवहार, मग ते आयात-निर्यात असेल किंवा प्रवास असेल, हे सगळं बंद आहे. पाकिस्तानी नागरिकाला भारताचा व्हिसा मिळणं जवळपास अशक्य आहे. मग हे कसं काय आले? पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील या सगळ्या नवऱ्या किंवा वधू आहेत. त्यांनी त्यांची लग्न ही पहलगाम हल्ल्याच्या आधी भारतीय मुलांशी ठरलेली होती. काहींच्या एंगेजमेंट म्हणजे साखरपुडा सुद्धा झालेला होता. पण पहलगामचा हल्ला झाला आणि सगळे निर्बंध लागल्यामुळे त्यांची लग्न तिथल्या तिथे रखडली. आता मग हे आले कसे भारतामध्ये? तर त्यासाठी झाला जुगाड. जुगाड म्हणजे अ, भारतीय गृह मंत्रालयाने त्यांना परवानगी दिली, पण त्यात वेगवेगळ्या अटी टाकल्या. अट सर्वात महत्त्वाची ही, की भारत आणि पाकिस्तान यामधील कम्युनिकेशन किंवा प्रवासाचा दुवा असलेल्या अ, वाघा अटारी बॉर्डर, अटारी वाघा बॉर्डर हे तर बंद आहे. तिथनं कोणालाच ये-जा करताच येत नाही. भारतीय व्हिसा असलेल्या लोकांना या अटारी वाघा बॉर्डरद्वारे भारतात प्रवेश मिळू शकत होता, पण तोच आता बंद आहे. मग गृह मंत्रालयाने हीच अट टाकली, की तुम्हाला वेगळ्या मार्गाने यावं लागेल. थेट तुम्हाला अटारी वाघा बॉर्डरद्वारे प्रवेश करता येणार नाही. मग यांनी इंटरनॅशनल ट्रान्झिट वापरलं, ज्यामध्ये पाकिस्तानमधनं दुबईला जायचं, दुबईमधनं मग कतारला जायचं, कतारमधनं श्रीलंका, मग बांगलादेश किंवा श्रीलंकेतनं हवाई मार्गाने भारतात त्यांना प्रवेश देण्यात आला. या 150 वधूंपैकी 15 वधूंची लग्न तर आपल्या नागपूरमध्ये होती. नागपूर, पुणे, अहमदाबाद, भोपाळ यासारख्या ठिकाणी या सर्व पाकिस्तानी वधूंची लग्न होती. ती आता नुकतीच पार पडली आहे. एप्रिल 2026 पासनं आत्तापर्यंत जवळपास 150 वधू भारतात आलेल्या आहेत आणि आणखी 300 वधू याच मार्गाने परवानगी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. तुम्हाला काय वाटतं? योग्य अयोग्य जे काय असेल ते कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.